आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगावर ताशेरे, हलगाव मच्छे बायपास विरोधात प्रखर आंदोलनाचा इशारा, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून मान्यवरांचा सुवर्ण सौधचा दौरा, हॉटेल आदर्श पॅलेस येथे दावत ए अवध खाद्य महोत्सव सुरू, अलतगा ग्रामस्थांचा प्रशासनाला खणखणीत इशारा, येळूरमध्ये कष्टकरी महिलांसोबत महिला दिन साजरा, श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिरामध्ये किरणोत्सवाला प्रारंभ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते मराठा बँकेचा सन्मान, गणेशोत्सव महामंडळ सदस्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट, हत्ती पुन्हा कोवाडजवळ दाखल। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएसई द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएसई द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। केवळ विधिमंडळ पक्षाच्या आधारे अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल दिल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगावर तिखट शब्दामध्ये ताशेरे ओढले। बंडखोरीला प्रोत्साहन हा 10व्या अनुसूचीचा अर्थ नव्हता असे बजावतानाच ही मतदारांची चेष्टा नव्हे काय असा सवाल खंडपीठाने केला। त्याचवेळी अजित पवार गटाने घड्याळ निवडणूक चिन्ह वापरताना प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे स्पष्ट करणारी जाहिरात द्यावी असे आदेशही न्यायालयाने दिले। केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गट मूळ पक्ष असल्याचा निकाल देत घड्याळ निवडणूक चिन्ह बहाल केले होते। त्याला शरद पवार गटाने आव्हान दिले असून न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली। यावेळी न्यायालयाने निवडणूक आयोगाची कानउघाडणी केली। राजकीय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीच्या नव्हे तर केवळ विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे मूळ पक्ष कोणाचा हे ठरवत असेल तर निवडणूक आयोग राजकीय पक्षातील फूट मान्य करत नाही का असा सवाल करण्यात आला। हलगाव मच्छे बायपास विरोधात प्रखर आंदोलनाचा इशारा, न्यायालयाची स्थगिती उठल्याचे सांगून पोलीस बंदोबस्तात सुरू केलेल्या हलगाव मच्छे बायपास रस्त्याच्या बांधकामाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आणि सुपीक शेतजमीन जप्त केल्याचा आरोप करत निषेध केला। हलगाव मच्छे बायपास दरम्यानची शेतकऱ्यांची सुपीक जमीन सरकारने संपादित केली। या विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयात जाऊन या रस्त्याच्या बांधकामासाठी स्थगिती मिळवली होती। मात्र आता न्यायालयाचा स्थगिती आदेश रद्द करण्यात आल्याचे सांगून चुकीची कागदपत्रे शेतकऱ्यांना दाखवून हलगाव मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले। रस्त्याच्या बांधकामापूर्वी ज्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यात आले होते तसेच सुपीक शेतजमिनी जप्त केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले। यावेळी हलगाव मच्छे बायपास रस्ता बंद करा अशा घोषणा देण्यात आल्या। शेतकरी नेते राजू मर्वे यांनी हलगाव मच्छे यापूर्वी सर्वेक्षण केलेल्या जमिनी तसेच सुपीक शेतजमिनी जप्त केल्याचा आरोप केला। या रस्त्याच्या विरोधात न्यायालयातून स्थगिती आदेश मिळाला आहे। मात्र अधिकारी शेतकऱ्यांची दिशाभूल करून आमची ह्या रस्त्याचे काम करत आहेत ते ताबडतोब बंद करावे अशी जोरदार मागणी करण्यात आली। या येथील महामार्ग प्राधिकरणच्या व यातील प्रशासनाने हा वर्षाला 3 पिके देणारा अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पिकाळ जमिनीतून
हा बेकायदेशीर हलगा मच्छी बायपास जो करते आहे तो सरासर मोठा आहे, निषेधार्ह आहे आणि आम्ही 2002 पासून आजपर्यंत या बायपास रद्द होण्यासाठी लढतो आहोत. आणि त्याचबरोबर माननीय न्यायालयाचा आदेश सुद्धा हे सरकार धुडकावून लावत, येथील प्रशासन धुडकावून लावत महामंडळ प्राधिकरण हा हलगा मच्छी बायपास करते आहे का. वास्तविक पाहता राष्ट्रीय अहवालातून दिलेला आहे की 0.0 हा फिश मार्केटला आहे आणि याने फिश मार्केटला 0 आहे म्हणून याने सिद्ध केलेला आहे, कोर्टामध्ये सिद्ध केला आहे. तरी सुद्धा हा 0 हलग्याला इथं स्थायिक केलेला आहे. हलग्याला आहे म्हणून त्यांनी सांगितलेला आहे, पण तो आजपर्यंत चुकीचा आहे. आणि सरकार काय सांगितलंय, कोर्टाने काय सांगितलंय, हा 0 सिद्ध झाल्याशिवाय कुठलंही काम करू नये असा सरकारचा माननीय न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा हे महामार्ग प्राधिकरण बेकायदेशीरपणे हा बायपासचं काम सुरू केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून मान्यवरांचा सुवर्ण सौदचा दौरा. हलगा मच्छे बायपास रस्ता तसेच रिंग रोडच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत असताना सरकारला मात्र सुवर्ण सौद इमारतीची काळजी लागून राहिली आहे. त्यामुळे इमारतीची पाहणी मंगळवारी उच्च पदस्थांनी केली. हलगा येथील सुवर्ण सौदमध्ये अनेक कमतरता दिसून आल्या आहेत. इमारतीची व्यवस्थित देखभाल होत नाही, पण यापुढे असा प्रकार होणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना विधानसभा सभाध्यक्ष युटी खादर आणि विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी इमारतीची पाहणी केल्यानंतर दिल्या. खादर आणि होरट्टी यांनी मंगळवारी सुवर्णसौध इमारत आणि परिसरात पाहणी केली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या विधिमंडळ अधिवेशनावेळी करून दिली. हॉटेल आदर्श पॅलेस येथे दावत ए अवध खाद्य महोत्सव सुरू. कॉलेज रोडवरील हॉटेल आदर्श पॅलेस येथे शुक्रवारपासून दावत ए अवध हा खाद्य महोत्सव सुरू झाला आहे. 24 मार्च पर्यंत हा महोत्सव चालणार असून या महोत्सवात विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. मॉकटेल्स, सूप, स्टार्टर, शाकाहारी, मांसाहारी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे भात आणि डेझर्ट्स यांची चव चाखता येणार आहे. पालक पुदिने की शोरबा, मुर्ग शोरबा, मटन चॉप, तंदुरी मटन, फिश टिक्का अवधी यासह सूप आणि स्टार्टर्समध्ये अन्य नमुने आहेत. शाकाहारीमध्ये दही के कबाब, पनीर टिक्का सुफियाना, सब्ज शुलाशिक, अवधी पनीर कोरमा असे प्रकार आहेत. याशिवाय पराठा, रोटी, नवाबी व शाही बिर्याणी, मटन अवध बिर्याणी असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अवधी पद्धतीची जामुन रबडी व कस्टर्ड अशा सर्वांचा आस्वाद खवय्यांना घेता येणार असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अलतगा ग्रामस्थांचा प्रशासनाला खणखणीत इशारा. जिल्हा प्रशासनाने शहरातील बांधकामाचे ढिगारे अलतगेतील गायरान जमिनीत टाकण्याचे नियोजन केले आहे. याचा फटका अलतगेसह आजूबाजूच्या ग्रामस्थांना बसणार आहे. परिणामी हा आदेश मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हाधिकारी व तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला. अलतगे गायरानात 2 तलाव आहेत. याचा उपयोग कंगराळी खुर्द, अलतगा, जाफरवाडी, आंबेवाडी परिसरातील लोकांना होतो. मात्र या आदेशामुळे सर्व प्रकारचे ढिगारे येथे आणून टाकल्यास समस्या उद्भवणार आहे. हा आदेश मागे घेण्यात यावा असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चेतक कांबळे, कल्लापा चौगुले, परशुराम चिखलकर, नारायण पावशे, चंद्रकांत धुडुम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. येळ्ळूरमध्ये कष्टकरी महिलांसोबत महिला दिन साजरा. येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या येळ्ळूर व अवचारहट्टी गावातील मनरेगाचे काम करणाऱ्या कष्टकरी महिलांच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. महिला दिन साजरा करण्यासाठी पंचायतीचे अधिकारी कामाच्या ठिकाणी आले होते. ग्रामपंचायतीच्या पीडीओ, महिला ग्रामपंचायत सदस्या व कर्मचाऱ्यांनी सर्व महिलांना सोबत घेऊन केक कापून महिला दिन साजरा केला. या दरम्यान राहुल पाटील यांनी सर्व महिलांना मजदूर नवनिर्माण संघातर्फे शुभेच्छा कळवल्या. या प्रसंगी सेक्रेटरी सदानंद मराठे, निर्मला बरसकाळे, शोभा कुंडेकर व मीना कुंडेकर उपस्थित होत्या. श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिरामध्ये किरणोत्सवाला प्रारंभ. श्री क्षेत्र दक्षिण काशीत कपिलेश्वर मंदिरामध्ये किरणोत्सवाला प्रारंभ होत आहे. साधारण होळी पौर्णिमा अगोदर व झाल्यानंतर आठवड्याभरात सूर्यकिरण थेट शिवलिंगावर येते. या काळात विशेष पूजा, अभिषेक, महाआरती करण्यात येते. ज्या भाविकांना या किरणोत्सवाची अनुभूती घ्यायची असल्यास सकाळी 7 ते 7:15 मध्ये मंदिरमध्ये उपस्थित राहून दर्शन घ्यावे असे श्री कपिलेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून कळवण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते मराठा बँकेचा सन्मान. नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संरक्षण संस्थेचे उद्घाटन नवी दिल्ली विज्ञान भवन येथे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. या संरक्षण संस्थेला मराठा बँकेने दिलेल्या योगदानाबद्दल बँकेचे चेअरमन दिगंबर पवार व संचालक बाळासाहेब काकतकर यांचा केंद्रीय मंत्री अमित शहा, अमरेला ऑर्गनायझेशनचे चेअरमन जितेंद्र मेहता, सेक्रेटरी अतुल खिरवाडकर यांच्या उपस्थितीत रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कर्नाटक राज्यातून 7 बँकांचा यामध्ये समावेश आहे. नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संरक्षण संस्थेच्या उभारणीत मराठा बँकेने दिलेल्या योगदानाबाबत नोंद घेण्यात आली. याबद्दल बँकेचे सहकार क्षेत्रासह सर्वत्र कौतुक होत आहे. गणेशोत्सव महामंडळ सदस्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट. बेळगावची थोडी माहिती आधीपासून आहे. गणेशोत्सव महामंडळाकडून सहकार्याची अपेक्षा आहे असे नूतन पोलीस आयुक्त इडा मार्टिन मार्निंग यांनी सांगितले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पोलीस आयुक्तांचे स्वागत केले, त्यावेळी ते बोलत होते. मंगळवारी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली त्यांची सदिच्छा भेट घेतली. महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलगडकी यांनी ओळख करून दिली. सत्काराबद्दल आभार मानून पोलीस आयुक्त इडा मार्टिन यांनी आपल्या पुढील काळात महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. महामंडळाचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, सरचिटणीस महादेव पाटील, उपाध्यक्ष सतीश गौरगोंडा आदी उपस्थित होते. हत्ती पुन्हा कोवाड जवळ दाखल. सीमा भागात महिनाभर धुमाकूळ घालत असलेल्या गणेश ताळोबा हत्तीचे सोमवारी रात्री 11 वाजता चिंचणे दुंडगे कोवाड रस्त्यावर चिंचणे जवळ दर्शन झाले. चंदगड वन विभागाचे पथकही या परिसरात दाखल झाले आहे. 8 दिवस बेळगाव जिल्ह्यातील शेट्टीहळ्ळी परिसरात वास्तव्यास असणारा हत्ती 2 दिवसांपासून चिंचणे शिवारात आला आहे. वन पथकाने हत्तीच्या मागावर राहून हत्ती मानवी वस्तीमध्ये घुसू नये याची दक्षता घेतली. तरीही शेतकऱ्यांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. महिनाभर हत्तीकडून मोठे नुकसान सुरू आहे. तातडीने सदर हत्तीला चिंचणे वनक्षेत्रातून आजरा वनक्षेत्रामध्ये पिटाळून लावावे अशी मागणी होत आहे. या दरम्यान चंदगड वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे यांनी शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन केले आहे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढेही जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. केएलई संस्थेच्या डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालयात वर्षभरापूर्वी यकृत प्रत्यारोपण सुविधा सुरू करण्यात आली होती. आता वर्षभरात तब्बल 12 जणांवर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. त्यापैकी 6 जण बेळगावचे असून 6 जण बंगळूर, गुलबर्गा, हुबळी, हावेरी आणि हसन येथील आहेत, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. एकट्याच्या अवयव दानामुळे 6 जणांचे जीव वाचू शकतात, याबाबत केएलई रुग्णालयाने सातत्याने जनजागृती केली. त्यामुळे उत्तर कर्नाटकात पहिल्यांदा डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये हा प्रयोग करण्यात आला. केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी दान केलेल्या कुटुंबांच्या सदस्यांचे कौतुक केले आहे.
केएलई रुग्णालयात सुमारे 30हून अधिक जण यकृत प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत आहेत असे ते म्हणाले. रुग्णालयाचे डॉक्टर संतोष हजारे, यकृत तज्ज्ञ डॉक्टर सुदर्शन चौगुले यांनी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. त्यांना भूलतज्ज्ञ डॉक्टर राजेश माने, डॉक्टर मंजुनाथ पाटील, गीता देसाई, बसवराज मस्ती यांचे सहकार्य लाभले. ज्योती महाविद्यालयात भाई दाजीबा देसाई स्मृती दिन साजरा. भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष असल्याने कोणत्याही धर्माला विशेष असा दर्जा दिलेला नाही. त्यामुळे संविधान संरक्षणासाठी एक ठेणगी जपून ठेवा असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर डी.व्ही. पवार यांनी केले. छत्रपती शाहू मंडळ, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ आणि भाई दाजीबा देसाई प्रतिष्ठान यांच्या वतीने मंगळवारी ज्योती महाविद्यालयात भाई दाजीबा देसाई स्मृती दिन साजरा झाला. त्यावेळी प्राध्यापक पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट राजाभाऊ पाटील होते. मंडळाचे सचिव प्राध्यापक विक्रम पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य एस. पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव दीपक देसाई, प्राध्यापक एम.बी. निर्मळकर, सुभाष ओवळकर यांच्यासह संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक सुरेश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक आनंद पाटील यांनी केले. मळेकर्णी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ. आपल्यातील सुप्त गुणांचा योग्य वापर करण्याची कला आत्मसात करा आणि जीवनात यशस्वी व्हा असा मौलिक सल्ला पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीचे निवृत्त प्राचार्य भाऊराव काकतकर यांनी दिला. ते उचगाव येथील अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ संचलित मळेकर्णी हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण आणि 10वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी जवाहरराव देसाई हे होते. यावेळी संस्थेचे संचालक अॅडव्होकेट अनिल पावशे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अॅडव्होकेट अनिल पावशे, निवृत्त मुख्याध्यापक N.O. चौगुले, निवृत्त शिक्षक L.A. तुडेकर उपस्थित होते. प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक सुनील हलगेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणा पवन देसाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रुती मोरे यांनी केले. मण्णूर येथे 10वीसाठी 1 दिवसीय व्याख्यानमाला संपन्न. जीवनात आपण अनेक परीक्षांना सामोरे जात असतो. त्यामुळे 10वीच्या परीक्षेचा बाऊ करून विद्यार्थ्यांनी ताण घेऊ नये असे प्रतिपादन सरकारी सरदार्स हायस्कूलचे शिक्षक रणजित चौगुले यांनी केले. मण्णूर येथील गोल्ड कॉइन सामाजिक व शैक्षणिक संघटना यांच्या वतीने 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 1 दिवसीय व्याख्यानमालेत तसेच शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मण्णूर देवकी पंच कमिटीचे अध्यक्ष मुकुंद तरळे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात कलमेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी गायलेल्या स्वागत गीताने झाली. गोल्ड कॉइन्सचे अध्यक्ष मुकुंद केंचन्नावर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती S.L. नावगेकर यांनी केले, तर नारायण शहापूरकर यांनी आभार मानले. गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक. गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्या जवळील 32,580 रुपयाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई हिरेबागेवाडी पोलिसांनी रविवारी रात्री केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. भीमप्पा मर्निंगप्पा कलकरी वय 26 आणि शिवानंद नागप्पा बुडरकट्टी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरुशांत दाशाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहनांची तपासणी करून या 2 युवकांना ताब्यात घेतले असता या दोघांकडून 2,480 रुपये किमतीचा 248 ग्रॅम गांजा, रोख 100 रुपये, 20,000 किमतीचे 2 मोबाईल संच आणि मोटारसायकल असा एकूण 32,580 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. हुक्केरी तालुक्यात 4 लाख रुपये किमतीचे चंदन जप्त. हुक्केरी तालुक्यातील गुडस गावामध्ये असलेल्या लक्ष्मी मंदिराजवळ चंदनाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर वन विभागाच्या पथकाने छापा टाकून 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रायबाग तालुक्यातील खंदाळ गावातील पुंडलिक बजंत्री आणि परसप्पा बजंत्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदनाच्या तुकड्यांची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर सोमवारी सायंकाळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने गाडीवर छापा टाकला. यावेळी सुमारे 4 लाख रुपये किमतीचे 40 किलो चंदन, 4 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय हमी योजना अनुष्ठान समितीच्या अध्यक्षपदी विनय नावलगट्टी,
जिल्हास्तरीय हमी योजना अनुष्ठान समितीच्या अध्यक्षपदी बेळगाव ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या 5 हमी योजनांच्या समर्पक अंमलबजावणीसाठी या जिल्हास्तरीय समितीची रचना करण्यात आली आहे. राज्य सरकारने या संदर्भातील आदेश नुकताच जारी केला आहे. गॅरंटी योजनांच्या समर्पक अंमलबजावणीसाठी राज्य सरकारकडून जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, महानगरस्तरीय समित्यांची रचना केली आहे. अडचणीतील प्रवाशांना सामाजिक कार्यकर्त्याची मदत. सौंदत्ती यल्लमाला देवदर्शनाला जाणाऱ्या महाराष्ट्रातील एका वृद्ध कुटुंबाला बस स्थानकावर पर्स हरवल्यानंतर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यापासून पर्स शोधण्यासाठी बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी मदत केली आहे. याबाबतची माहिती अशी की सुनीता धात्रक या पुण्याहून सौंदत्तीला यल्लमाच्या देवदर्शनाला जात होते. त्यावेळी मध्यवर्ती बस स्थानकातून बसमधून खाली उतरताना बसमध्ये पर्स विसरले होते. त्यानंतर बसमधून सर्व प्रवाशांना खाली उतरवल्यानंतर त्यांनी बसमध्ये तपासणी केली. पर्स लंपास केली गेली. त्या पर्समध्ये मोबाईल, 3 ATM कार्ड, 1000 रुपये रोख रक्कम होती. तेव्हा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले मध्यवर्ती बस स्थानकात होते. त्यावेळी त्यांनी तिची पर्स शोधण्यासाठी मदत केली. याबाबत मार्केट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. सदर प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. सुनीता निंबर्गी यांनी आपला पदभार स्वीकारला. खानापूर प्रादेशिक विभागाच्या उपवन संरक्षक अधिकारी म्हणून सुनीता निंबर्गी यांची नियुक्ती करण्यात आली असून नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी सुनीता निंबर्गी रायबागच्या सहाय्यक वनसंरक्षक या पदावर कार्यरत होत्या. त्यांच्या कार्याची दखल घेऊन 2020 मध्ये मुख्यमंत्री पदकाने गौरवण्यात आले होते. आता सुनीता निंबर्गी यांची खानापूरच्या ACF पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळी खानापूरचे RFO नागराज बाळेहोसूर, नंदगड विभागीय उपवनाधिकारी महांतेश लच्छन, विनायक पाटील, उपवनाधिकारी मुरगोड तसेच वन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. शिंदोळीत 11 लाखांची घरफोडी. बंद घराचा पाठीमागील दरवाजा फोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत सुमारे 11 लाख रुपये किमतीच्या 180 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. गंगाधर नगर शिंदोळी येथे अवघ्या 5 तासात घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे खळबळ उडाली असून या प्रकरणी मंगळवारी गंगव्वा चंद्रप्पा निलप्पगोळ यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी की निलप्पगोळ यांचे गंगाधर नगर शिंदोळी येथे घर आहे. यांच्या आजूबाजूला लोकवस्ती नाही. त्यांचे एकच घर त्या परिसरात आहे. सायंकाळी 4च्या दरम्यान मायलेकी आपल्या घराला कुलूप घालून बाजारासाठी गेल्या होत्या. चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत त्यांच्या घराचा पाठीमागील दरवाजाचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला. तसेच किमती ऐवज लंपास केला. चोरीचा प्रकार उघड झाल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पावसाळ्यापूर्वी कळसा प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू. महादाई बचाव अभियानाने 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकामुळे कर्नाटकाने महादाईच्या उपनद्या वळवण्याचे काम थांबवण्याचे आश्वासन दिले असले तरी कर्नाटकाने कळसा प्रकल्प स्थळाकडे मान्सूनचे पाणी वळवण्याचे काम पुन्हा सुरू केल्याने गोवा जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे. केरी सतरी येथील विवेकानंद पर्यावरण जागृत ब्रिगेडच्या स्वयंसेवकांनी नुकतीच कणकुंबीला भेट दिली असता तेथील पाहणी बंगल्याच्या परिसरात बांधण्यात आलेल्या नाल्यात पाणी वाहून जाण्यासाठी खोल वाहिन्या खोदण्यात आल्याचे त्यांच्या निर्देशनास आले. उसगाव येथील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ संपन्न. उसगाव विभाग मार्कंडे नदी किनारी 39व्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळा बुधवार दिनांक 27 मार्च ते सोमवार दिनांक 1 एप्रिल तुकाराम बीज ते नाथ षष्ठी अखेर होणार असून या पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ कार्यक्रम रविवार दिनांक 17 मार्च रोजी हरिभक्त पारायण लक्ष्मणबाबू गडकरी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सदर मुहूर्तमेढ उसगाव मध्यवर्ती गणेश विठ्ठल रुक्माई मंदिरापासून भोला पंढरीनाथ महाराज की जय, विठ्ठल विठ्ठलच्या जयघोष मध्ये व अभंगच्या जयघोषामध्ये वाजत गाजत मुहूर्तमेढ मार्कंडे नदीच्या किनारी जिथे दरवर्षी पारायण सोहळा राबवला जातो या ठिकाणी आणण्यात आली आणि विधीपूर्वक मुहूर्तमेढ रोवण्यात आली. सरकारी कामासाठी कमिशन प्रकाराबद्दल खानापुरात खळबळ. खानापूर तालुक्यात नरेगा योजना व इतर योजनांची कामे करण्यासाठी तालुका पंचायत कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून फाईल व्हेरिफिकेशनच्या नावाखाली
टक्केवारीची मागणी करण्यात येत आहे. टक्केवारीची मागणी जास्त होत असल्याने खानापूर तालुका कंत्राटदार असोसिएशनच्या वतीने मंगळवारी 19 मार्च रोजी तालुका पंचायतीच्या अधिकारी व टेक्निकल असिस्टंट तसेच नरेगा अभियंता कार्यालयात घुसून जाब विचारण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष सुभाष चलवाडी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण बोटेकर यांनी प्रश्नांची सरबत्ती करून सदर अधिकाऱ्यांना जाब विचारला. खानापूर येथे अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपक्रम संपन्न. खानापूर येथे अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपक्रम संपन्न झाले. ज्ञानेश्वर मंदिर येथे अध्यक्ष VS बनोशी सर यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली. स्वागत आणि परिचयाने प्रास्ताविक संघटनेचे सेक्रेटरी CS पवार यांनी केले. विशेषस्थवन आणि स्वागत गीत श्रीमती एलेन बोर्जिस व श्रीमती CC घाडी यांनी सादर केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती प्रतिमा पूजन करण्यात आले. श्री LD पाटील कार्यनिर्वाहक सेक्रेटरी यांनी सभेत फेब्रुवारी महिन्याचा अहवाल वाचन करून ठराव मंजूर करण्यात आले. सभेचे प्रमुख पाहुणे डॉक्टर महेश किळसनवर यांच्या संघटनेमार्फत शाल, श्रीफल व फेटा बांधून सन्मान व सत्कार करण्यात आला. मग फेम प्रदीप शर्मा यांना जन्मटेप, महाराष्ट्रात खळबळ. छोटा राजांचा हस्ताक असल्याच्या आरोपावरून 2006 मध्ये झालेल्या रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैया यांच्या चकमकी प्रकरणी सत्र न्यायालयाने निर्देश ठरवलेले चकमक फेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना उच्च न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. येत्या 3 आठवड्यात त्यांना तुरुंगात हजर होण्यास सांगितले आहे. इतकेच नव्हे तर 12 पोलिसांसह एका खासगी इस्माची जन्मठेपेही कायम केली आहे. शर्मा हे जन्मठेपेची शिक्षा भोगणारे 13वे पोलीस असतील. या घटनेला तब्बल 17 वर्षे झाली असून राजकारणात सक्रिय होऊ पाहणाऱ्या शर्मा यांना न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. बनावट चकमक प्रकरणात इतक्या मोठ्या प्रमाणात जन्मठेपेची शिक्षा कायम होण्याची ही पहिलीच घटना आहे. अन्नपूर्णा नागरहळ्ळी यांचे निधन. भारतनगर क्रॉस नंबर 4 येथील रहिवासी श्रीमती अन्नपूर्णा सिद्धप्पा नागरहळ्ळी वय 84 यांचे बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. प्रसिद्ध साडी व्यापारी व रेशन वितरण दुकानदार चंद्रकांत सिद्धप्पा नागरहळ्ळी त्यांच्या त्या मातोश्री होत. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.